19 एप्रिलला छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपण नाशिकच्या जागेवरून माघार घेत असल्याचं सांगितलं। पण त्याआधी त्यांनी एक दावा केला की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांचं नाव स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी सुचवलं होतं, तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत। पण तरीही भुजबळांनी इथून माघार घेतली आणि माघार घेण्याचं कारण एकनाथ शिंदेंचा नाशिकच्या जागेसाठीचा हट्ट हे असल्याचा इशारा अप्रत्यक्षपणे दिला। हे सगळं घडलं 19 एप्रिलला। मग भाजपचा दावा, भुजबळ कुटुंबियांचा दावा, शांतिगिरी महाराजांचा दावा, अजय बोरस्तेंचा दावा, या सगळ्या गोष्टी घडल्या आणि 1 मेला एकनाथ शिंदेंनी नाशिकचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केलं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच नावावर। 14 मार्चला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसे नाशिकमधून उमेदवार असतील अशी घोषणा केली होती। त्यानंतर जवळपास 1.5 महिन्यानं गोडसेंच्या नावाची अधिकृत घोषणा झाली। या 1.5 महिन्यात नाशिकच्या जागेसाठी अनेक नावं पुढे आली। मित्र पक्षातून आणि शिंदेंच्या शिवसेनेतूनही इच्छुकांची लिस्ट पुढे आली। पण शेवटी ग्रीन सिग्नल मिळाला तो हेमंत गोडसे यांनाच। ज्येष्ठ मंत्री भुजबळ, जिल्हा प्रमुख बोरस्ते आणि आध्यात्मिक ताकद राखून असलेले शांतिगिरी महाराज यांच्याऐवजी आणि शहांचा सिग्नल डावलून एकनाथ शिंदेंनी गोडसेंवरच विश्वास का दाखवला? नाशिकच्या जागेवरचा गोडसेंचा दावा कसा बसला? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर गोडसेंनाच उमेदवारी मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे शिंदे पिता पुत्रांचा शब्द आणि विद्यमान खासदार असणं। हेमंत गोडसे हे श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात। त्यांच्या उमेदवारीची घोषणा श्रीकांत शिंदेंनी नाशिकमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली, पण त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी दिसून आली। त्यानंतर पहिल्या यादीतही हेमंत गोडसे यांचं नाव आलं नाही। तेव्हा त्यांनी शक्ती प्रदर्शन करत मुंबईला भेटी देणं सुरू केलं। कधी वर्षा बंगल्यावर तर कधी मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी गोडसेंच्या भेटी सुरू राहिल्या, जिथं त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शब्द मिळाला की हेमंत गोडसेंवर अन्याय होणार नाही। श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करण्यावर भाजपनं श्रीकांत शिंदे हे अथॉरिटी नाहीत असं म्हणत टीका केली होती। तर एकनाथ शिंदेंनी शब्द देऊनही भाजप आणि राष्ट्रवादी दावा सोडत नव्हती। साहजिकच हे सगळं घडत असताना शिंदेंनी उमेदवार बदलला असता तर श्रीकांत शिंदेंचा शब्द डावलला गेला असता आणि मुख्यमंत्री शिंदेंचाही। दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार। शिंदेंनी आधीच कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी या 3 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं। हे तिकीट कापणं भाजपच्या लोडमुळे झाल्याचं सांगण्यात आलं। अशा वेळी नाशिकमधून गोडसेंचं तिकीट कापावं लागलं असतं तर भाजपनंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटापुढेही शिंदेंना पाऊल मागं घ्यावं लागतंय असं परसेप्शन उभं राहिलं असतं, जे शिंदेंना राज्यभरात डॅमेज करू शकलं असतं। त्यामुळं शिंदे पितापुत्रांचा शब्द राखायला आणि विद्यमान खासदाराचं तिकीट कायम ठेवत आपला होल्ड सिद्ध करायला शिंदेंनी पुन्हा हेमंत गोडसे यांच्यावरच विश्वास दाखवला। गोडसेंनाच उमेदवारी मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे गोडसेंचं मराठा कार्ड। नाशिकमधली जातीय समीकरणं पाहायची तर इथं मराठा समाजाची मतदार संख्या अंदाजे 3.5 लाखापेक्षा जास्त आहे। ठाकरे गटानं इथून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देत आधीच मराठा कार्ड खेळलंय। तर अपक्ष म्हणून फॉर्म भरलेले शांतिगिरी महाराज हे सुद्धा मराठा समाजाचेच आहेत। त्यामुळे इथं मराठा समाजाच्या मतांचं विभाजन होणार, ज्यात विशेष करून राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे हे 2 दावेदार असतील। पण इथं दुसरा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो तो नाशिक लोकसभेतली ओबीसी समाजाची संख्या। माळी समाजाची अंदाजे 1.5 लाख संख्या, कुणबी समाजाची अंदाजे 2 लाख संख्या आणि धनगर आणि वंजारी समाजाचा अंदाजे 2 लाख मतांचा आकडा ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे। जर छगन भुजबळ उमेदवार असते तरी ओबीसी मतदान एकगठ्ठा भुजबळ यांच्या मागे उभं राहिलं असतं आणि भुजबळांची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका, त्यांना जरांगे पाटील यांचा असलेला विरोध हे बघता मराठा मतदान राजाभाऊ वाजेंकडे शिफ्ट झालं असतं। पण आता हेमंत गोडसे यांच्यामुळे मराठा मतदानात होणारं विभाजन गोडसे यांच्या पारड्यात पडणारं ठरू शकतं आणि त्याच वेळी छगन भुजबळ यांच्यामुळे ओबीसी मतदान गोडसेंच्या मागे उभं राहिलं तर गोडसेंची बेरीज बसू शकते। गोडसेंच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचं तिसरं कारण म्हणजे गोडसेंचा मतदारसंघात असलेला संपर्क। गोडसे हे 2 टर्म खासदार, पण त्याआधी त्यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि खासदार अशी राहिली। त्यांच्या घरात त्यांचे काका राजाभाऊ गोडसे हे सुद्धा माजी खासदार, तर आई ग्रामपंचायत सदस्य। त्यामुळे गोडसे कुटुंबाचाच नाशिकमध्ये चांगला प्रभाव आहे। त्यातही हेमंत गोडसे यांनी 2 टर्ममध्ये ग्रामीण भागातली कामं करण्यावर भर दिला। त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा होल्ड चांगला बसला। ग्राउंडवरची कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या मागे उभी राहिली।
लग्न समारंभ, अंत्यविधी, वैयक्तिक गाठीभेटी हा पॅटर्न कायम ठेवत गोडसेंनी एअरपोर्ट, रस्ते आणि इतर प्रोजेक्ट्स नाशिकला मिळवून दिले. सोबतच नाशिक आणि निफाडचे साखर कारखाने खासगी तत्वावर चालवायला घेत ऊस उत्पादकांमध्येही लाभार्थ्यांचं गणित लावलं. शहरी भागात येणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात गोडसे यांचा एकहाती होल्ड आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा बालेकिल्ला आहे ग्रामीण भागात येणारा सिन्नर मतदारसंघ. आता सिन्नरमध्ये अजित पवार गटात असलेले विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे मतविभाजन होऊ शकतं. ग्रामीण भागातला हेमंत गोडसेंचा प्रभाव महत्त्वाचा ठरू शकतो आणि सिन्नरचं मतदान एकगट्टा वाजे यांच्याकडे न जाता गोडसे आपली ताकद वाढवू शकतात. देवळालीमधूनही मागच्या तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये गोडसे यांनी लीड मिळवलंय. त्यामुळे जनसंपर्क आणि त्याचं मतात होणारं रूपांतर गोडसेंचा दावा बसवण्यात महत्त्वाचं ठरलं असल्याचं सांगण्यात येत आहे. गोडसेंनाच उमेदवारी मिळण्याचं चौथं कारण म्हणजे उमेदवार आणि चिन्ह पोहोचवण्यासाठी महायुतीकडे कमी असलेला वेळ. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिकची जागा ठाकरे गटाला मिळाली आणि उद्धव ठाकरेंनी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी 27 मार्चला जाहीर सुद्धा केली. थोडक्यात मागच्या 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ राजाभाऊ वाजेंना प्रचारासाठी मिळाला. तर नाशिकमध्ये 5व्या टप्प्यात 20 मेला मतदान असल्यामुळं महाविकास आघाडीकडे जेमतेम 18 दिवसांचा वेळ राहिलाय. आता समजा शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना उमेदवारी दिली असती तर त्यांचं नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा वेळ कमी राहिला असता. तर भुजबळ कुटुंबात कुणाला तरी जागा गेली असती तर शिवसेनेच्या मतदारांपर्यंत सेनेचे कधी काळचे बंडखोर असलेल्या भुजबळांना मतदान करण्याची गोष्ट पोहोचवणंही सोपं ठरलं नसतं. त्यामुळे नवा उमेदवार असता तर नाव आणि चिन्ह पोहोचवणं कठीण गेलं असतं. आता अशा वेळी हेमंत गोडसे यांनी आधीच खेळलेली एक चाल त्यांच्या पथ्यावर पडली होती. ती म्हणजे उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रचार सुरू ठेवणं. आपल्या कामाची माहिती पोहोचवणारे प्रचाररथ असतील, कार्यकर्त्यांचे मेळावे असतील किंवा बैठका असतील, गोडसेंनी प्रचाराची एक लाईन सुरू ठेवली होती. त्यामुळे त्यांचं नाव मतदारांपर्यंत पोहोचलं होतं, ज्याला आता नेत्यांच्या पातळीवर झालेल्या बैठका आणि दिलजमाई याचं बळ मिळू शकतं. म्हणूनच शिंदेंनी आधीच प्रचाराला सुरुवात केलेल्या आणि मतदारांना माहिती असलेल्या उमेदवाराला संधी देण्याची खेळी करत रिस्क घेणं टाळलं. गोडसेंनाच उमेदवारी मिळण्याचं 5वं कारण सांगण्यात येतंय ते म्हणजे मनसेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता. हेमंत गोडसे यांनी राजकारणात जम बसवायला सुरुवात केली ती मनसेमधून. 2007 मध्ये त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर नाशिक लोकसभा निवडणूकही लढवली आणि त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची 2,16,000 मतं घेतली. राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांचा फक्त 22,000 मतांनी विजय झाला होता. त्यांच्या रूपानं मनसेची नाशिकमधली ताकद दिसून आली होती. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले आणि वसंत गीते हे आमदार म्हणूनही निवडून आले होते. पण नंतर या तिघांनीही पक्ष बदलले. हेमंत गोडसे हे सुद्धा सेनेत गेले. त्यामुळे नाशिकची महानगरपालिका जिंकणाऱ्या मनसेला नाशिकमधून बॅकफुटला जावं लागलं. आता नाशिकमध्ये रिव्हायवलची संधी शोधत असलेल्या मनसेला खासदारकीला महायुतीचं काम करून विधानसभेच्या जागा परत मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी ब्लूप्रिंट राबवलेल्या नाशिकमध्ये मनसेही आपली पूर्ण ताकद पूर्वाश्रमीचे मनसैनिक असलेल्या हेमंत गोडसे यांच्या मागे उभी करू शकते. थोडक्यात या 5 कारणांमुळे हेमंत गोडसे यांचा दावा का पक्का झाला? शिंदेंनी भुजबळांना केंद्रीय भाजपनं दिलेला ग्रीन सिग्नल डावलून हेमंत गोडसेंना उमेदवारी का दिली हे स्पष्ट होतं. पण कागदावरची आणि इतिहासात सिद्ध झालेली समीकरणं गोडसेंना सध्याच्या वातावरणात ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीला आणि महायुतीतल्या चर्चित नाराजीला टॅकल करून बसवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गोडसेंसाठी हे आव्हान सोपं आहे की अवघड? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.